काय ग? हा हा बर बर. कोणी उलटणी मारली? माय मम्मीनी? का बरं? हे तुमचे सासू सोन्याचे भांडणे आहे ना, घरीच मिटवत जा बरं. मला नका सांगू. ती माझी आहे आणि तू माझी बायको आहे, मला माहिती. हा ठीक आहे ठीक आहे. ते सासू सोन्याचं मला नको सांगू. देटून पण काय सासू सोन्याचे भांडण चालत त्या सगळीकडे कंटिन्यू भांडण करीत राहते. नीट ड्युटी करावं का नाही? हा बोला. आमची सासूबाई बसा. कंप्लेंट घ्या तिथून टेबल घ्या बसा. सासूला फार वैताग तुम्ही. आमच्या घरचे भांडण बोला. अहो इकडे बसा, इकडे बसा, समोर बसा. बरं बसा. आमची सासूबाई आहे. कोण? ही सासूबाई? हा. बर काय प्रॉब्लेम आहे? हे सारखं भांडण करत राहता माझ्यासोबत. कोण? हे मारझोड करत राहता. सांग बाई कावर भांडती तू? ती नाही मारित मला. नाही मारित तू कावर मारित तिला मग? ती अजिबात मारित नाही मला. मीच मारित तुला आहे ना. नाही मी कधी मारले तुम्हाला? बरं मी मारतच नाही तुम्हाला. तुम्ही फक्त उलटणे चटके देता. इथं भांडायचं नाही. काल तू लाटणं फेकून आणलं मला ते. मी कधी लाटणं फेकलं? लाटणं नाही. उशीनं तोंड दाबीती ती माझं. तू शांत बस. रात्रीच नाही हो साहेब, मी असं काहीच नाही केलं. हा माझा मूल घरी नसला का उशी घेऊन येते ना असं दाबीती मला. नाही हो साहेब, मी असं काहीच नाही केलं. हा. हे बघताय ना माहिती का, हे कोंगड्या पण यांचं वालं. हा. हे इतकं त्रास देतात, इतकं छळतात की हिशोबाच्या बाहेर छळतात. हे माहिती का, त्यांनी फक्त आता डब्बा घेतला आणि गाडीला किक मारली निघाले, यांचं लगेच चालू होऊन जातं. धुतलेलं नाही, भाजी खारट करून ठेवली. भाजीमध्ये हे मुद्दाम मीठ टाकून देतात जास्त. मग मी म्हणजे त्यांनी आल्यावर मला मारलं पाहिजे. म्हणजे त्यांचं पण मार खायचं आणि यांचे पण टॉर्चर हे बोलणं रोजच. माझ्याकडून काहीच नाही प्रेशर घेऊन होत साहेब. हिचं सगळं खोटं आहे साहेब. हिचं ऐकू नका. जनावर बाई राहिली नाही आता. हे बाई शांत बस, शांत बस. हे पोलीस स्टेशन काय चावडी नाही. तुझं ऐकून घेतलं बस. तिला कशाला लाटण्याने मारलं? उलट ती कशाला तोंड दाबीती माझं? जे हातात येईल त्याच्याने मारता. आणि माहिती का, आपण धुतलेले कपडे आहे ना, मुद्दाम खाली पाडून देतील. म्हणजे मला डबल काम होईल. ते मुद्दाम खाली पाडून देतात. तू तिच्या उशीने तोंड का बरं दाबलं ते सांग पहिले. मी काहीच नाही केलं साहेब. ती खोटं बोल राहिली का? मी उशाने ती तोंड खोटं बोल राहिली का? मी उशाने तोंड दाबलंच नाही मग ती साहेब. खोटं बोल राहिली का तुला? ती काय म्हणते? ते काही पण बोलते. जबाब देते तिच्या समोर. ती काय म्हणते? शांत बस बाई तू. ते काही पण बोलतील मनाने. तो मुलनाच मी नका लावून- लावून- अरे तू शांत बस तुला. पहिले सांगितलं तुला. हे बघा, हे चटके ए बघा, उलट थांब शांत हे बस. बघा. इड नको ते शहाणपण दाखव तुझा. पहिले तू मला सांग, एक एक होऊ दे मला. तू बस थोडं तिकडं बस. उठ इडून इड साईडला बस. बस साईडला. घेती चार घे तिकडे बस. बस साईडला. इट नको बसू. घे मागे तिकडे बस. बस मागे तिकडे बस. हे बाई इकडे समोर आहे पुढं. काय प्रॉब्लेम आहे? असे हात धरले रात्री माझे. माझं मूल गेल्यावर असे हात धरले ना, अशा बांगड्या फोडल्या माझ्या. 2-2 डझन बांगड्या होत्या. कधी फोडल्या ते सांग. रात्री. रात्री? हा. कधी काल रात्री का? हा. कावर फोडले तिने बांगड्या? तू काय बोलली होती तिला? काहीच बोलले नाही. मी स्वयंपाक करून ठेवला नाही म्हणून ती येऊस तर. स्वयंपाक करून ठुला नाही? हा. मग तू स्वयंपाक करीत नाही म्हणून ती बांगड्यानी फोडली का तुया? मी रोज करीते पण रात्रीच नाही केला मी. का बरं नाही केलं स्वयंपाक तू? माझं लय अंग दुखत होतं. मी झोपून घेतलं होतं तर ती उशी घेऊन आली मग तोंड दाबायला आणि असे हात धरले ना, अशा बांगड्या अहो फोडल्या. साहेब, न्यू खोटं बोलते बाई. असं माझी सासू जरी ना न्यू तुला मी खोटं बोललो का? तुला विचारलं का? तुला साईडला बस लावलं. बस साईडला. वय उचलती कोणच्या बस साईडला बस. आणि शांत बस. बोल नको मधी. बाई बोल. पुढचं बोल. अशी करीते ती. आवरत नाही मला. मारीती ती. लाटणं घेऊन आली आणि तू तिचं तोंड उशीन का बरं दाबलं? मी नाही दाबलं. तिनं दाबलं माझं तोंड. तिने तुझं दाबलं का तू तिचं दाबलं? नाही माझं तोंड दाबलं तिनं. मी स्वयंपाक आणि तुझा केला. नवरा कुठं होता? तो मूल तुझा मूल कुठं होता? मा मूल जायले कामावर कंपनीत. बरं ठीक आहे. तू साईडला बस. 1 मिनिट थांब. बस साईडला. ए बाई ये पुढे ये. तू माग बस का? ये तू पुढे. ही कोण आहे तुझी? सासू आहे. हा? सासू आहे माझी.
सासू सखी सासू आहे का? हो, कुठं राहत तुम्ही? आम्ही नाशिकलाच राहतो. हा. आणि ही बाई बोलती का तुझं तोंड दाबलं? माझं तोंड नाही दाबलो. मग कोण तोंड दाबलं? नाही, तोंड नाही दाबलं माझं वाला कोणी. ती तर बोलली ना तोंड दाबलं. तू तोंड दाबलं ना तिचं? नाही हो साहेब, मग? मी कशाला तोंड मग दाबलं? कोणी दाबलं? तोंड दाबलंच नाही. मी काय उडायच्या बाता काही पण उद्योग करत्या. मी काहीच नाही बोलले. ते फक्त आहे ना माहिती आम्हाला का? एवढंच काम आहे काय सासू सोन्याचे भांडण तुमची मिटवायची? हा, सासू सोन्याचे भांडण मिटत एवढंच काम आहे? अहो साहेब माहितीये का, हे नुसते ना एवढं टॉर्चर करत राहताना असं वाटतं ना कधी कधी यांच्या मुलालाच सोडून द्यावं. फारकत घ्यायची का त्याच्यापासून हो. तुला? मग ते काहीच बोलते नाही, तू आता- त्यांच्या आईला पण नाही तुम्ही बोलते. दोघी संघ आले. फक्त मला म्हणतो, एक मी मिनिट आहे शांत ना. ऐकून घे माझं. इकडे पोलीस स्टेशन मध्ये बसली, चावडीत नाही बसली तू. सांग तुझं नाव सांग. शांता शांता काय? तोंडजोडे. तो नवऱ्याचं नाव सांगायला लाज वाटते का तुला? बाबूराव. बाबूराव कोण ग? कोणत्या गावची तू? ना आडनाव काय तोंडजोडे? तोंडजोडे. कुठले आले ते तोंडजोडे? कुठले आले ते निफाड साईडचे. ते तोंडजोडे? ते आमच्या डिपार्टमेंट मध्ये एक तोंडजोडे म्हणून आहे. वकील आहे वकील ते. नाही नाही, हे वकील नाही, तो धीर आहे माझावाला. अच्छा, ते धीरे का तुम्ही? हा, ते धीर आहे. बर बर बर. बस तिकडे साईडला बस. घे चेअर घे, बस साईडला. हे बाई पुढे ग. ही सून आहे का तुझी? हा, कशाला भांडता रे तुम्ही? हा, तीच वाटती बळच नाती लागती बळच ती वाटत. कशाला भांडल? मग स्वयंपाक नाही केला का लगेच भांडती. मग मी ते साला ठेवले काय मला स्वयंपाक करायला. मग ही तुला- काय करून आणले. ती करून आणली का? तुझ्या कामाला करून आणली काय तू? मग कामावर कुदायला आणली का ती. लय बोलती बाई तू. मग सांग नाव सांग तुझं. मी स्वयंपाक करायचं नाही इडाचपूर तू नाव सांग. बाकीचं नाही विचार. तुला नाव विचारलं, नाव सांगायचं. बाकीचं नको बोलू. सांग नाव सांग. सुंदर. सुंदर काय? तोंडजोडे. तोंड जोडे. तो नवऱ्याचं नाव काय ते सांग पहिली. विसरली का काय? अहो त्यांना नाव तर सांगता येतं काय? मी काय करणार आहे? तुला विचारलं का? नाही नाही. तू शांत बस. काय घेतो नवऱ्याचं नाव? आपल्या. सुंदर तात्या. हा तात्या नाव आहे. हा, हा, तात्या तोंड जोडे का? तोंड जोडे. काही भांडा तरी का मग. बरं बाय, ये ग थोडं पुढे ये. जेव्हा आता जे काय झालं ते विसरून जायचं. मग तुमच्या दोघांचे यांचे अर्ज दाखल केलेले आहे. हो, काय राहतं माहिती का? आमचं काम आहे समजून सांगणे. बरोबर की नाही? माझं काम समजून सांगणे. नंतर तुम्हाला काय भांडायचं ते भांडा. पण माझं जेवढं कर्तव्य मी तेवढं तुम्हाला सांगतो. सासू सोन्याच्या भांडणामध्ये शक्यतो पोलीस पडत नाही. याला एक बाई लक्षात ठेवा तुम्ही दोघी पण. सासू सोन्याच्या भांडणात पोलिस काही पडत नाही. पण तरी बी मी इंटरफेअर करतोय. म्हणजे एकमेकाला मारून बी टाकलं तरी पण काही पोलीस मारून टाकायचं का तुला तिला? नाही नाही, मारून बी काय टाकलं बोल राहील तू? असं. पोलीस स्टेशन मध्ये मारायची भाषा आम्ही करते काय? पोलीस स्टेशन मध्ये पोलीस गेलो, स्टेशन तुम्ही मध्ये कसं काय मारायची. म्हणता? ऐ, सासू सुना शांत वाली. व्हा. तुम्ही काय बोलताय साहेब? शांत बस. मग पोलीस स्टेशन मध्ये मारायची भाषा त्यांनी करते. मला मारून आठ टाकू का टाकलं तुला होतं. 2 मिनिटात मी? कशी बोलती. नाही ए, मला- शांत बस ग तुम्ही. म्हणजे मला त्यांनी मध्ये इकडं भांडायचं नाही सांगितलं ना तुला. मग म्हणजे त्यांनी मला मारून बी टाकलं तरी तुम्ही विचार काय मारून टाकलं सासू कमी? सुनाचं भांडण झालं का? गेलं केलं. विचारायला. आणि मला म्हातारी बायला तू आवडणार आहे, एवढा हा, मोठा तुम्ही मुलगा. लईच हे बघा तुमच्या बोलायला लागत दोघांची आहे. तुमच्या दोघांची क्रॉस केस करून टाकेल बरं का मी. तुला मारून टाकीन काय मी. इथपर्यंत आणलं तर अजून राहिलंच काय? मग तू डोक्यात आहे का मारती कशाला मला. मी नाही कधी तुम्हाला हात मग उचलले. या बागड्या कस का फुटल्या. मला काय माहिती कशाने फुटले? तुम्ही कशा हाताने पण फोडले असतील. हाताबी माझ्या हातात आहे का बांगड्या? अरे लंगरबाई तू. तू आवडती का मला एखाद्या हा? भांडायला आल्यावर. ए गबस, तू काय सोपी नाही वाट राहिली. लय तोंडाने बोलता येतं तुला. तुमच्या दोघांविरुद्ध मी हिच्यावर तुझी एनसीआर दाखल करतो. हिची तुझ्यावर करतो. आणि जाऊ द्या कोर्टात भांडायचं नसल ऐकायचं तुम्हाला पोलीस स्टेशन हा, मध्ये. मग जाऊ द्या पोलीस स्टेशन. लय गुरमई काय तुला? नाही मला फारकतच हा? नाही. मला राहायचंच नाही इथं. फारकत मला नाही पहिली हे नांदायचं मिटव.
तू तिच्या उशीने तोंड दाबी ती मी कशाला तोंड दाबणार आहे? ते काही पण ती येडी आहे का? मी काही येडी काय? एवढं हे बघा चटके देऊन ठेवले, आता पायाला मारून ठेवलं पूर्ण. एखादी लेडीज पोलीस राहिले असं नाक दाखवलं असतं तिला. तो नवरा कुठे? गेले असतील कुठं, काढून दिले त्यांनी. तुमचं मुल कुठे आहे? कंपनीत कामाला जातो तो. कधी जातो तो कामाला? सकाळी 6लाच जातो. आणि 8 सकाळी 6ला जातो का? दिवसांनी दर शनिवारीच उगवतो. शनिवारी का रोज घरी येतो, खोटं नको बोलू. त्याला माहिती तुम्हाला का आहे तुमचे का भांडण होते? त्याला माहिती आहे का तुमचे भांडण होते? तो गेल्यावर भांडत ती. पोलीस स्टेशनला आली ही गोष्ट माहिती का त्याला? अहो तुमचा लेख गेल्यावर तुम्ही दे माझ्यासोबत बरं होत्या. त्याचा नंबर दे बरं. शांत बस. नंबर दे त्याचा. 98 16 98 16 पुढे बोल. 17 हा 19 आणि शेवटचा अंक कोण सांगेल? बोल. दोन अंक राहिले अजून. 30. नाव काय त्याचं? बाबूराव. हॅलो काय नेटवर्क क्षेत्राचे नंबर सांग परत एकदा. सांग नंबर सांग परत एकदा. दुसरा एकाच नंबर सांग क्रॉसवाला. 98 16 हा 98 16 काय? 17 हा 30 हम्म 88. 88. हा हा त्याचाच आहे का? हा. बर. हॅलो हा कोण? बाबूराव आहे का? हा बाबराव बोला. हा पोलीस चौकीतून बोल राहिलो मी. हा बोला बोला. काय हो? हा या इकडे या पोलीस चौकीला या बरं. काय हो? या तुमच्याशी काम आहे थोडं. हे शांत कोण आहे? बायको आहे. आणि सुंदर आई आहे. हा या इकडे या मग. मग त्या पोलीस स्टेशनला आहे का? हा या चौकीला त्यांनी काय कांड केली तुम्हाला सांगतो. या बरं बरं येतो. थांब त्याला येऊ दे. भांडायचं नाही असं. हा तो चालेल. नसला का मग ए, भाई एवढी माझी- गडबड बंद कर. नमस्कार दादा. नमस्कार. काय रे गुंडा? काय? हे काय? ही चाळे काय येतोय? चष्मा काढतो. पोलीस स्टेशनला आलं साखळ्या घालून. बस इकडे समोर घेऊ बस. ही कोण आहे तुझी? बायको आहे. आणि ही कोण आहे? आई. हा आई या दोघींचे भांडण होते तुला माहित नाही का? नाही. हा तो हे गेल्यावर साखळा काय प्रकार आहे हा मी तुझा? कामावर जातो काय काम करतो तू? कंपनीत. आणि हे साखळा काय प्रकार आहे? बायगिरी. बाईगिरी काढू का तुई? का रे काय? बाईगिरी काढू तुई? घरी गेला काढून टाकी तो. काढून टाकी जाय जरा घरी. हो. बाईगिरी दाखवायची नाही हा पोलीस स्टेशन माहिती ना? हो हो. हा अहो साहेब काय नाही हे माहिती का, सोमवारी रविवारी जाता ना हा. तर डायरेक्ट पुढच्या रविवारीच उगता डायरेक्ट घरी. बर हा का रे? हे काय करता कंपनीत ए, जाता कुठं ए, जाता? थांब, हे शांत नाही बस. माहिती साहेब मला. तू शांत बस. या दोघींचे भांडण का बरं होऊ राहिले? काही मला सांगता जाणार मी घरी राहतच नाही ना. तुझी आई भांडती का बायको भांडती? काय प्रकार आहे हा? बरं काय झालं? कोणाच काय झालं तुमचं? तू गेल्यावर ती काय म्हणती, मला एवढं राहायचं म्हणती, मनावर मीच राहीन, तुला कोण थापून काय रिकाम नाही म्हणती. नाही का शांत? मी हा. असं बोललीच ती नाही. साडी धुवायला कोण रिकाम नाही म्हणते अशी मी असं म्हणते. बोललीच नाही. अहो म्हणली या कुशाल तुम्ही जुगी हा ना. पोलीस स्टेशनला आले हे ना. माहिती तुमच्या आहे मला ना. बघा काय करते रे, चटके देते आणि लाटणं उशिरा उलट उठलं द्यायला असं कशाला? माझं रात्री तिनं आणि काय एवढे उशिरा? भांडे फोडले हे बाय. अगं आई तुला किती वखत सांगितलं एकच सून आहे तुला. हा, मग हा? एकच आहे तर तिला जीव नाही लावत कमी. मग ते तीच चटके काल केली मावर. चटके काल दिले तुला? अरे मार कुदत ते कशी काय? मुंडका दाबी ती माझ्या रात्री झोपात. नाही का शांत? काहीच नाही केला. अहो अरे खोटं पार बोलत का पार तुम्ही मारी चौगा लावली रे. हा पार तुम्ही पोलीस स्टेशनला आले माहिती का? मी हा? खोटं बोलत का? अरे लाजा ठेवल्या कुठे तुम्ही? हा? तिला सांग ना ती आवडती का अरे मी मला दिवस दिवस भांडायला? बाहेर राहतो. तुमच्या आईने सांगा ना. आम्ही भांडली का नाही तर मग माहिती का? सरळ फारकती देऊन टाका. भांडली आणि का असं मला माहिती राहायचंच का? नाही. मग ती मला फारकतीच घ्यायची मी पोलीस स्टेशन. तुला मार्केट घ्यायची का? हो. हा, कावर घ्यायची मला सांग. थांब का त्या- तुम्ही हे बघा, तुम्ही आठवड्यातून एक दिवस घरी येता, फक्त आठवडाभर घरी नाही राहत. त्याच्यानंतर तुमच्या आईचं एवढं टॉर्चर सहन करायला मी रिकामी नाही. हिचं दुखत कुठं सांगायची कुठं नवरा घरी येत नाही बरं मी 8 दिवस घरी नाही येत. तुला प्रॉब्लेम काय मावाला? मला पाहिजे तुला रोज घरी लागतो का मी? मला सोन्याचं असलं तरी नाही पाहिजे नवरा. हा? बस अरे मी तुमच्यासाठी जातो ना मला बाहेर. पाहिजे नाही, मला नवरा पाहिजे नाही नाही. नाही तुमच्यासाठीच बाहेर बस. जातो हे मी. पण मला काहीच गरज नाही. ती म्हणते मुलाला बाहेर मला काढा उपकाराला थोडी केलंय ते. अशी मला काहीच गरज नाही. ए बाई चल ठीक आहे. उपकाराची भाषा नको करू. हे केस डायरेक्ट कोर्टापर्यंत जाऊ द्या. ते मला मी नांदायचं ए, नाही. आम्हाला शिकविते तू? हा कोर्टापर्यंत जास्त नाही हे तुम्ही काय हे पहिले लोक हे तुझी पैसे खु- हे लोक तुम्हाला खुसखुस पैसे करू देऊन नका. काहीतरी बोलते. बरोबर आहे ना? हे लोक खुसखुस तुम्हाला करते. नाही नाही माझ्या मागे कोणी नाही म्हणून तुम्ही सगळे एक झाले बा असं वाटतंय मला. काहीतरी दिलं वाटतं तुम्ही याला. हात हात घालून. काय हातात दिलं मग? त्यांनी?
तर मी आता झाले ना नाही नाही मला राहायचं नाही, माझी डायरेक्ट कोर्टापर्यंत तुला जायला कोर्टातच पाहिजे. जायचंय का? हो हो दादा द्या टाकू कोर्टात चला हा, तिच्या डोक्यात कोणतं आहे माहितीये का? बा आईला नाही सोडणार तुमचं नाव सांगा. काय काय बाबरावची माझी तोंडजोडी तिच्या डोक्यात कोणतं आहे? ए गप काय नका डोक्याला तांजा मावायला ए बाई शांत बस, तू लय बनबन करते बरं. बरं की ना बस झालं, चाल. आई ये तुझे आई असते काय काही आता आहे बा, काय घेणं आम्हाला. तू नाव सांग. काय काय बाबराव माझे तोंडजोडे चिमाजी तोंडजोडे तोंड जोडे का? हा झिरो द्यायची आता दर्शिक ते आम्ही पाहू, ते तू नको शिकू आम्हाला. द्या टाकू कोर्टात ते तुम्हाला तू कोर्टात तुला गेलं या का? बाई कुठे राहायचं ते? ए बाई शांत बस ग. तू बस काय नका पाठ पडला हो अरे बस ए. पार पोलीस स्टेशन लागले तुम्हाला लाजा करून ठेवला तुम्ही माझी लाजा. मी हे? राहायची जाऊ दे, तुला चांगली राहत असेल तर जवळ घेऊन ए राहायचं. तुझं नाव सांग, ते जाऊ दे. तिला नाव नाही सांग. राहायचं मला सगळं तुझं नाव सांग. अगं सांग ना सुंदर सुंदर. सुंदर तात्या सुंदर तात्या तोंडजोडे. तोंडजोड. शांती बाब्या तोंडजोडे हिचं काय? शांती शांती बाबिया. बाब्या तोंडजोडे आता तोंड जोडे. हम्म. काय घटना घडली सांग. एकाच्यावरून भांडण झालं तुझं? भांडण काय वरून झालं? मी स्वयंपाक नाही, मी रोज स्वयंपाक करून ठेवते ही ए बाई व्यवस्था. तू ए, बरं का? तू तिकडे घे बरं, तू खुर्ची घे. रात्री मी तिकडं स्वयंपाक बस. करून- उभं राह रात्री मी तिकडं. स्वयंपाक केला नाही ना, म्हणून तिनं डायरेक्ट मी झोप ए पहिले पण सांग काय झालं. रात्री मी स्वयंपाक केला नाही ना. थांब. रात्री स्वयंपाक करीत असताना बरोबर. अहो केला नाही केला नाही मी रात्री स्वयंपाक. त्याच्यावरून वाद झाले त्यांची हा रात्री स्वयंपाक केला नाही म्हणून वाद झाला. हा. हा आणि बर. रोज संध्याकाळ स्वयंपाक माझ्याकडे खरं राहतो. खरं सांग किती वाजायला घटना झाली ही? ही 9 वाजता. तू कुठं होता रे? आता नवला मी बाहेरच राहतो ना हो. शांत बात मध्ये बोल नको. सांग बाई, रात्री मी स्वयंपाक केला नाही. कुठं जायला होती तू? मी झोपून घेतलं होतं, लय अंग दुखत होतं अंग माझं. दुखत होते, झोपून घेतलं. डोकं दुखत होतं. हम्म, म्हणून ती आले कंपनीतून जाती ती पण. हम्म. ती तिकडून आली आणि लगेच डबा फेकला असं उभ्यानं हम्म. आणि लगेच माझ्याकडे आली. म्हाताडी कुठे, म्हाताडी कुठे, कुठे ती म्हाताडी, दारू उघडे टाकले, कुठे ती म्हाताडी, अशी म्हणत म्हणत लगेच आली आणि म्हणे म्हाताडीच्या रूम मध्ये पाहते आता गेली का आहे. मग आता मी होते झोपेल, तिला काय केलं, घेतली उशी तसं मग मुंडकं दाबलं. असं झालं का हा बर. मुंडकं दाबलं मुंडकं दाबलं, असे दोन्ही हात धरले ना, असे 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 सगळे बांगड्या फोडून टाकले. 2-2 डझन बांगड्या होते म्हणजे तिला चरबी आली जास्त बा आणि दादा. माझा नवरा येत नाही म्हणती तिला माझा चरबी आली चरबी बर. मग आईला पा मुंडकं दाबलं तिचं माझा नवरा घरी काय येत नाही, तू सांग तू अशी म्हणती, तूच पाठवला हा ना? पाठवला. हा अशी करती. बर ठीक आहे, तू नोंदून घेतलं मी. हा. खुर्ची घेऊन बाजूला. हे बाई उठले का तू उठले का इकडे बरं ये. मागं. इकडे सांग, तुझं नाव काय आहे? शांता शांता बाबू बाबूराव. खाली बसता. तोंडजोडे. तोंडजोडे. खरं तेच सांग ऐ, ऐ, आवाज नको करू जास्त. हा सांग का? सांगू दे तिला. अहो मी फक्त एवढंच विचारलं, कामावरून आली हा, किती वाजायला आली तू कामावरून? मी 7 वाजता आली घरी. 7 वाजायला तू कामावरून. 7-7:30 पर्यंत घरी आली. 7 वाजता कंपनी सुटली, 7-7:30 पर्यंत घरी आली. आणि फक्त आईने एवढंच विचारलं, म्हटलं काय आई काय करताय? तर घरात दिसल्या नाही, कुठं दिसल्या नाही, दारात दिसले नाही. मी घरात गेली, पाहिलं, म्हटलं झोपलेला आहे, ताप आलेला. मग मी यांना काय बोलली, म्हटलं मम्मी तुम्हाला गोळी देऊ का तापेवरची? बरोबर, माझं काही चुकलं का? फक्त म्हटलं ही उशी घ्या आणि डोक्याखाली घ्या म्हटलं. ते म्हणलं माझ्या तोंड दाबत होती का म्हणे तू. मी एवढंच फक्त केलं. तू म्हणजे उशी मी द्यायला गेली आणि त्यांना वाटलं तू तोंड दाबलं असं. हा तोंड दाबलं काय बा. मी गोळी घेऊन गेली, पाणी घेऊन गेला आणि उशी फक्त बाजूला बरं होती. ठीक आहे, तू बस. हा ठीक आहे, घेताय मी नंतर. बसा दोघी, चला तिकडे बसा साईडला. तू बस ग इकडं. उठ उठ इकडून, उभे राह तिकडं. बसायला आली इकडं का? बस तुमच्यासाठी काय आहे? पोलीस स्टेशन बाजून टोय. इकडे रे समोर आहे. आता एवढा असा विषय, हा जर कोर्टात गेला तर निष्कारण तुला चक्र मारावं लागते. लक्षात घे काय गोष्टी. घरातला विषय तुम्हाला घरात मिटवता येत नाही का? हा? नाही, माझ्या कानावर नाही आलं नाही, दादा. नाही, पोलीस हेच कामाला बसले का? हा? नाही आता न्याय द्यायला पाहिजे ना. आता का बघ भांडणं झाली म्हणजे घरात नाही मिटली म्हणजे शेवटी पोलीस स्टेशनला जाणार ना. असं आहे ना मिटायला. हे बघ मी दोघीला वॉर्निंग देतो. हा, द्या ना वारणी द्या तुम्ही. वॉर्निंग देऊन सोडून देतो यावेळी. बरं एक केलं चालेल का दादा? हा. आम्ही नवरा बायको वाईल राहिले चालेल का?
ते मला विचारून नको राहू तू नाही, नाही, त्यांचं भांडण होतं असं. प्रॉब्लेम काय आहे नाही, तुम्ही- भांडण होतं तुला समजायला पाहिजे ना व्हायला राहायचं कराय मी पोलिस काय सांगतील तुला आपण वाद मी होण्यापेक्षा काय सांगू तुला का तू व्हायला राय का सरळ आहे हा? ठीक आहे चालेल एक काम कर हं. एक कॉपी तिरून घेऊन टाक समोर हा. एक झेरॉक्स हा. आणि एक इड स्टेशनला जमा करून दे ओके हो. आधार आणि त्या दोघींना पाठव इकडे का इकडे अरे तुम्ही इकडे आहे. तुझा एक झेरॉक्स काढणार तवा चल. हे बाई चाल तू बसायला इकडे- आली तू तुला बोलवलंय ना ऑर्डर लावून राहिली हे बाई हा, एवढ्या वेळेस मी तुम्हाला वॉर्निंग देऊन टाकतो हा. नाही तर कोर्टात केस जाईल उगा तुम्हाला त्रास होईल लक्षात आहे काय गोष्टी समजतंय का काय झालं साहेब बोला ना. एवढ्या वेळेस मी वॉर्निंग देऊन टाकतो चला जा आलं का ही पावडर लावती नटा थटायचं लय येड तिला ए तू तिला आतापासून काही बोलायच नाही आणि ते तुला काही बोलणार नाही आणलं का रे म्हणजे दादा घ्या साधं- ज्वारक्स पा हा तरी एक तुझ्या कटू हा. चला निघा दादा बरं चला गॅस कलर केला तुम्ही चला मोबाईल कुठे गेला रे इडला ए हा. मोबाईल कुठे नको इडला दादा. मोबाईल कुठे इडला हो पहा मग काय अरे पुरायला काय भाव हा? म्हणजे पहा आता चला ना आता चला तुम्ही काय वाट पाहत्या ऐ, 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 इकडे रे ऐ बाब्या इकडे तो खिशात काय आहे मोबाईल अहो तो मावाला आहे हा खिशात कोण तो मोबाईल पकडला यायचं हेल्मेट टाकू तुला नालायक तुमचा होता का निघ परत येऊ नको इकडं पोलिसाच्या तिड चोऱ्या करत्याल नालायक लाजा वाटल्या तर नाही लोकांना आता हीच काय ग बाई या बाई मी तुमच्या सासू सुनेच्या भानगडीत पडणार नाही हे सासू सुनेचे भांडणं पोलीस माझं काम नाही हे अरे मला ड्युटी करू द्या रे देटून